हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गौरव साटम म्हणजेच द ब्रँड ऑफ महाराष्ट्र तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे मालाडचा गोंडस रिक्षावाला. कसा दिसतोय? एकदम भारी ना. चला, तर आज मी चाललो आहे अशा ठिकाणी, ती तुम्हाला आता दाखवेनच पुढे. मी मस्त छान अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि सकाळच्या पारी मी निघालेलो आहे. मस्त इथं खोदकाम वगैरे चालू आहे, मस्त रस्त्याची दुरुस्ती करणं चालू आहे. ह्या गोष्टीवरून एक गोष्ट समजते की आयुष्यात किती कठीण प्रसंग आले किंवा काहीही झालं, आपल्याकडून कितीही वाईट झालं, तर एकदा तरी आपण त्या सुधाराव्यात सगळ्या गोष्टी. तशा आता गोष्टी सुधारायचा प्रयत्न माझा सुरू झालेला आहे आणि मी त्या सगळ्या गोष्टी सुधारायचा प्रयत्न करतो आहे. आत्ता पोचलो मी हायवेला आमच्या इथे मालाडला, आणि आता इथून मला पलीकडच्या बाजूला जायचं आहे. थांबा, रस्ता आधी क्रॉस करतो. झाला बाई बाबू, झेपटोवाला गेला रे बाबा. हे ना कधीच धड गाडी चालवत नाहीत, कधीच. बघा, बघितलं बघितलं, मी बरोबर बोलतो. कधीच धड चालवत नाहीत, मागे पुढे बघत नाहीत. जिथं मिळेल तिथे वाकडे तिकडे असे गांडूळसारखे वळवळत जातात, दुसरं काही नाही. असो, रस्ता क्रॉस करायचा आहे. रस्ता क्रॉस केलेला आहे आणि आत्ता मी चाललो आहे तिकडे समोरच्या ठिकाणी. तिथे आहे बस स्टॉप. बस स्टॉपवरती जाऊन माझ्या मित्राची वाट बघणार आहे. माझा मित्र येतो आहे. शेवटी बाबा बसलो बस स्टॉपवरती येऊन. बघा ही ती जागा बस स्टॉपची. हा बस स्टॉप, इथे कोणतीच बस थांबत नाही. का म्हणलं मला माहिती नाही. हो गाईज, असं झालं आहे की मित्राला मी बस स्टॉपवरती बोलवलं होतं, पण मित्र माझा बस स्टॉपवरती नाही येऊ शकला. तो पुढे गेला आहे. आता मी तिकडे चाललो आहे. हे बघा हे बघा हे बघा, इथे ना गुजरातला जाणाऱ्या बसेस थांबतात. बघा, दिसते तिथे पुढे लिहिलेलं आहे गुजरातची बस आहे. बघा, तुम्ही बघू शकता. बघा, बघितलं की नाही? हा बघा, माझा मित्र इथं बाईक घेऊन उभा आहे. आलो बाबा शेवटी. बघा, जाऊ दे गाडी, बस का कुठे जायचं? लेफ्ट मार. चालते की तुला झालं ना, मला काय, मी व्हायरल करणार आहे, दुसरं काय करणार. कुठे निघणार आहे? तुझे ना इथून ना पलीकडच्या बाजूला पण शकतो. पलीकडे बाजूला जागा आहे, ती पण ती आहे पलीकडच्या बाजूला. डॉक्युमेंट पाठवतो परिचयाचं. हां, पात्रपरिचय दादाला विचारलं. आता मी दिलं बघा. परवानगी पत्र. हां हां, हो चालेल. काय फारले मार्क पण मज्जा गावात सांगली का सरळच. ब्रिज क्रॉस केला. दमनगी बरा लेफ्ट राईट मारायचं. आमच्या इथे ह्या रस्त्याला एवढी ट्रॅफिक होते, बाप रे. हा आहे आमच्या इथला मालाडचा सबवे. इथून राईट मारला की आपण वेस्टला जाऊ शकतो. आणि इथे बघा आता कशा गाड्या जात आहेत. कोणाचा काही स्थान पत्ता नाही आहे, कोण कुठे चालला आहे काहीच कळत नाही. त्यात रस्ते, बाप रे बाप, काय करायचं. पाठीचा अगदी खुळखुळा झालेला दिसतोय, म्हणजे होऊ शकतो तुमचा. आमचा तर होतो बाबा रोज.
चला 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 जाऊ दे गाडी. पुढे ट्रकच्या पुढे टेम्पोच्या इथे. तर अशा पद्धतीने आम्ही पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि तर राईट साईडला लेफ्ट साईडला आमच्या इथे नटराज मार्केटला जायला रस्ता आहे. तिकडे मारुती रायाचं मंदिरही आहे स्टेशन साईडला. आणि आत्ता आम्ही आहोत इथे एका ठिकाणी. तुम्ही इथं बघू शकता. हा सिग्नल खूप मोठा असतो बाबा, खूप वेळ थांबावं लागतं इथे. खरं तर झेब्रा क्रॉसिंग कोणासाठी दिलं हेच कळत नाही, पण ठीक आहे, जे पाळतात ते पाळतात. किती सुंदर आहे ना बिल्डिंग. एवढी मोठी बिल्डिंग आहे, बापरे बाप. तुम्हाला नाव दाखवतो हा त्या बिल्डिंगचं नंतर, आता नाही. बघा चला चला, स्वप्न पूर्ण करायची असतील तर बाबांनो मेहनत करावी लागते रे. मेहनतीशिवाय स्वप्न पूर्ण होणारच नाही. लवकर चला चला, जायचंय, जायचं सहलीला, जायचं जायचं सहलीला, सहलीला जायचं, जायचं सहलीला. हा आहे कांदिवली वेस्टचा मला पेट्रोल पंप होता तो. आणि आत्ता आम्ही कांदिवली वेस्टला आहोत, स्टेशन रोडला, नाही SV रोडला. आणि त्या बाजूला म्हणून दिसतंय एक डिलाईट म्हणून एक हॉटेल आहे. आणि हा जो सिग्नल आहे हा खूप मोठा आहे. लाल सिग्नल जेव्हा होतो ना तो खूप मोठा होतो, आणि हिरवा सिग्नल जो तो छोटा होतो. म्हणजे कमी मिनिटाचा, कमी सेकंदाचा असतो. का असा ठेवला आहे मला माहिती नाही. बापरे, बुलडोझरच आहे ना? नाही क्रेन आहे, क्रेन. काय पण म्हणतो मिशा. जाऊ दे जाऊ दे, हिरवा सिग्नल मिळालेला आहे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पळव रे दादा पळव. सो आत्ता आम्ही पोचलो आहोत आमच्या त्या लोकेशनला ज्याचे स्वप्न होतं. ते स्वप्न आत्ता पूर्ण करणार आहे मी, आणि आता तुम्हाला दाखवतो. थांबे दादा, थांबे. अरे थांब की दादा, थांब ना झालंय. हॅलो हॅलो घे, दामान घे, वाईस दामान घे, वाईस दामान घे, दामान घे, दामान घेतलेली. कोणीतरी मला म्हटलंच होतं की अरे बाबा रिक्षावाला येतो, कुठे त्याच्या नादाला लागताय. पण रिक्षावाला काय करू शकतो हे बघा. कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण कधी कोणाचा तारा कधी चमकेल हे कोणालाच कळणार नाही. सो माझ्या ह्या आनंदात मी माझ्या सपोर्ट सिस्टीमला, म्हणजे माझ्या पाठीशी जे सगळे आहेत त्या सगळ्यांना मी घेऊन आनंद साजरा करतो आहे. आणि काही जण मिसिंग आहेत, ठीक आहे, त्यांच्या कामामुळे त्यांना वेळ मिळाला नाही यायला, पण ह्या आनंदात सगळेजण सहभागी आहेत. भावांनो, आनंद सगळ्यांना सहभागी करून घ्या. चला पुढचं बघूया. माझं एक स्वप्न होतं की एकदा तरी स्वतःची रॉयल एनफिल्डची कुठली तरी मॉडेल घ्यायचं. आणि शेवटी मी हंटर 350 घेतलेलीच आहे. आणि मी शेवटी स्वप्न पूर्ण हे केलेलंच आहे, कारण रॉयल एनफिल्ड हा ब्रँड आहे. तसंच मी जर स्वतःला ब्रँड म्हणत असेल तर माझ्याकडे सुद्धा ब्रँडेड गोष्टी असायला हव्यात. त्यामुळे ह्या ब्रँडेड गोष्टी मी डिझर्व करतो. सो मी घेतलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा असे तुमची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा आणि यशाचं शिखर गाठा. रोज मनी काहूर, रोज नवी हुर हुर, देऊनी जरा साधीर, दे स्वप्नाला आकार. मनाची धाटी घे धाव उजेडा पाठी. रोज मनी काहूर, रोज नवी हुर हुर, देऊनी जरा साधीर, दे स्वप्नाला आकार. हिणकीतून नैवल्या अंगार जरा बरसू दे, उसळून जोर धमन्यांचा.